नमस्कार मित्रांनो, मी समरजित लाड. आपलं स्वागत आहे माझ्या यूट्यूब चॅनलवर. SMDS सिद्धी मोटर ड्रायव्हिंग स्कूल, कसबावाडा, कोल्हापूर. आपल्याला जर आत्मविश्वासाने व सुरक्षितपणे गाडी चालवायला शिकायची असेल तर आपण योग्य जागी आला आहात. मी माझ्या मोटर ड्रायव्हिंग स्कूलमधील नवनवीन विद्यार्थी जे शिकायला येतात ते शिकत असलेला व्हिडिओ मी रेकॉर्डिंग करून माझ्या यूट्यूब चॅनलवर अपलोड करत राहीन, जेणेकरून आपल्याला शिकायला घर बसल्या शिकायला खूप सोपं जाईल. यासाठी मला तुम्ही फॉलो करा, सबस्क्राईब करा, बेल आयकॉन दाबायला विसरू नका, जेणेकरून नोटिफिकेशन तुम्हाला नवीन नवीन व्हिडिओ जे मी करेन ते तुम्हाला बघायला मिळतील. असंच माझ्याबरोबर जोडून राहा. जय महाराष्ट्र. रिव्हर्स घ्या, रिव्हर्स राहते तुमचा. हा नको आहे. मिळत नाही. हां हां. ते बाईकडे लक्ष द्या आणि आहे तसं निवांत राहा. इकडे आहे बघा, डावीकडे जाई ना, डावीकडे बाई आहे. त्याला पुढच्या याला कॉन्फिडन्स असतोय आपण पास करू शकतो. आपण घाबरून कधी इकडे तिकडे फिरवायला जायचं नाही. आणि इकडे जाऊ शकत नव्हतो, जागा नाही आहे. त्याला पण पुढच्याला माहीत असते. फक्त स्पीड मेंटेन करायचं. सरळ जाऊ दे आता. या इकडे. इंडिकेटर द्या. इकडे लक्ष द्या. डावीकडे बघा, डावीकडे बघा. डावीकडे बघून म्हणजे टायमिंग बघायचं. ते आपण चला आता इकडून येईपर्यंत आपण रस्ता क्रॉस करून पुढे जाऊ शकतो का? चला. लेफ्ट. इंडिकेटर द्या. आरशात लक्ष द्या. डाव्या आरशात लक्ष द्या. फिरवा. पुढे पुढे झालेलं की हे पुढे येणार आपल्या. इंडिकेटर चुकून लावलाय असं वाटतंय माणसाला. म्हणजे ट्रॅक चुकायला नाही पाहिजे. जिथं वळायचं आहे तिथंच फिरवायचं. डाव्या आरशात लक्ष द्या. बघा, गाडीचा आवाज आला की तुमचं लक्ष पाहिजे. बघा कुठं कोण आहे. गेली गाडी. आवाज आलेला तुम्हाला? ब्रेक सोडलाय का? थांबायला लागली गाडी. हां. फक्त जर काय वाटलं तर क्लच दाबायचं. आवाज आला की बघायचं. म्हणजे काय, पाठीमागची गाडी किती अंतरावर आहे आपल्या. आपण डावीकडे जायला चालतं का? वळवा चला.
तो येणारच आडवं ते. आपली गाडी हळू आहे म्हणलं पुढचा येणार मागे हलणार आडवं. कॉन्फिडन्स घाबराय नाही. आपण काय म्हणतो जायचं नाही, काय प्रॉब्लेम नाही, धडकायचं नाही. हरकत नाही. निर्णय क्षमता चांगली पाहिजे बघा. डिसिजन मेकिंग फास्ट पाहिजे. पायलट कसं असतो. आपण कसं नवीन आहे म्हणून आपण आता नवीन नाही, तुम्ही झालाय जुना आता. आपण म्हणतो निमान पास होतो तर काय गडबड करायचं. सारखं तो विचार करायचा नाही. आता आम्ही नवीन आहे झाले जुना. आपल्याला शिकायला कॉन्फिडन्स वाढवते आपण. यायलाच पाहिजे. लाईट दाखवायची त्याला. आणि आता जे उजवीकडे असं फिरवलं की नाही ते फिरवायचं नाही कधी. पाठीमागची बाजू लागू शकते आपली. नाही आता वाजवायचं नाही. गिअर कमी करायचा. चला चला सोडा क्लच. हळूहळू सिग्नल मिळणार नाही आपल्याला. निवांत चला. या सिग्नलसाठी माणसं गाड्या फास्ट घेतात आणि पुढे उडवतात कोणाला तरी. मग न्यूट्रल करून थांबायचा. आता परीक्षेची वेळ आहे. बंद पाडायची नाही आणि आधीच घाबरायचं नाही की आता चढते आहे म्हणून. आताच भीती आली असेल मनात, आहे की नाही. कोण माग गेलं तर धडकणार असं. मागे गेलं तर धडकणं म्हणजे आधी क्लच पिकअप पॉईंटला आणलाय, ब्रेक सोडला की झाला विषय. ऍक्सिलेटर काय दाबावं लागत नाही ना, कळत क्लच एक 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 एम सोडायचा. ते भीतीने तुम्ही सोडताय फास्ट एकदम. मागं सुरक्षित अंतर ठेवा लिहिले, अरे अंतर ठेवत नाही मग. चला तयारीत राहा. काढा पटपट. घ्या क्लचवर. बस चला ब्रेक सोडा. बरोबर जमलेलं आहे. चला सोडून द्या क्लच आणि वाढवा आता. तेच महत्वाचं कळायला पाहिजे. पिकअप पॉईंट समजला की नाही गाडी निम्मं समजलं. क्लचचं काय काम आहे समजायला पाहिजे. क्लच काय सारखं दाबायचं नसते. डिपेंडिंग असतं काम, कुठे गरज आहे कुठे नाही. हां क्लचवरच जाते गाडी आणि क्लचवरच नाही असते. रेस केला की नाही मग क्लच पेड खराब होत असते. फिरवा तिकडे. हात सोडा की देऊ. स्टेरिंग फिरवला दुसरा हात लागतोय. तुम्ही असं असं ओढत बसणार नसतं ना. चला सोडा क्लच. ती येत राहणारच. तुम्हाला कोण सोडणार नाही लय वेळ थांबलाय म्हणून. फिरवा इकडे. पुढे जागा घ्यायची असते, हळूहळू पुढे जायलाच लागतंय. चला.
तरजी मिळावी घ्यायचं. तुमचा उजवा जळी फिरतोय की नाही डावात मध्ये घेत जाऊ, बरोबर. मध्ये घेऊन फिरवलं की व्यवस्थित टर्न तुमचा पूर्ण होते तेवढ्यात. तुम्ही काय करता, इथंच धरताय, मग इथनं काय इतकंच फिरणार ना. कुठलं चालू दुसरंच का पहिलं? सर एक सेकंडवरच. तुम्हाला कॉन्फिडन्स असला तर मग बंद पडणार असले तर फर्स्टला घ्या. करा सरळ करा, नाही त्या शेषावर जाशील बघा. सर फर्स्ट का राईट इंडिकेटर द्या. फर्स्टच घ्यायचं. आता पुढची गाडी थांबणारच की, घ्या की इकडे. ती काय तुम्हाला सोडायला काय थांबणार आहे ती तेव्हा. हळूहळू जागा घ्या पुढे. चला क्लचवर घ्या पुढे. क्लच धरून ठेवायचा. आता सोडा आणि पण वाढवा. आता मग वाढवताना किती वाढवायचं आहे, थोडं थोडं स्पीड घ्यायचं. चला 8 वर आली गाडी. एकतर फर्स्ट टाका, नाहीतर चला. लेफ्ट इंडिकेटर द्या. फिरवा इकडं. डावीकडे जर जागा जास्त सोडला असा तर रिक्षावाला इकडनं घुसणार, ते तुमच्या पुढे आडवं येणार. हात ठेवायचा नसतोय. हात ठेवला की नाही खाली गिअरचं ट्रान्समिशन असते की नाही, त्याला त्याच्यावर वजन पडत असते. वरचं दबलं जातं की तुम्हाला हे असं वाटतंय आपल्याला. तुम्हाला व्हिडिओ टाकतो त्याच्यावरचा एक. सवय झालेली आहे ना, ते गिअर Scan शिफ्टिंगला असते. लगेच हे होतं. हात पडलं, वजन पडलेलं असतं ना आपलं त्याच्यावर. टचिंग असतं. असं वाटतंय तुम्हाला. आता पाय पण इथं ठेवतात एक एक. हे बघा, असं ठेवला की नाही थोडा दबला जातोय. बघा मी सोडला घ्या. मी तर हे सगळं पायच खालीच ठेवले. ज्यावर गरज आहे त्याला वरच आणलं, नाही तर खालीच ठेवलं. कारणे दाखवा, नोटीस नको. मी सांगायला ते लक्षात ठेवा. नाही नाही, चला ते लागते, लांब आहे गाडी. पहिले ते चालवत होतं ते सवय होत. नाही सवय लागतेच ती, पण काय होते त्याच्यामुळे ते सांगितलं. पैसे आपल्याकडे लय असते तर काय विषय नाही, त्यावर बसले तरी चालू. गाडीकडे पण लक्ष द्यायला पाहिजे ना, गाडीचा मेंटेनन्स किती आहे आपल्याला पाहिजे त्यासाठी सांगतोय मी. इंडिकेटर द्या खाली. पुढून पुढून अजून जरा पुढून. आपला डिवायडर आणि पुढचा डिवायडर हात काढा. आता स्टेअरिंग फिरवायला हात तुम्हाला पाहिजे ना वर. ही सवय कधी असते, गिअर बदलायची ज्यावेळी सवय ठेवलेली ठीक आहे. फिरवा, नाही सायकलवर जाईल.